महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. कापडणे गावात कोयत्यांची दहशत. 300 ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप. कारवाईची जोरदार मागणी. कापडणे गावात दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना. धुळे तालुक्यातील कापडणे गावामुळे भीतीचं वातावरण. पोलीस भूमिकेवरही ग्रामस्थांचे गंभीर आरोप. धुळे प्रतिनिधी अभय पाटील. धुळे तालुक्यातील कापडणे गाव सध्या एका गंभीर आणि संवेदनशील कारणामुळे चर्चेत आले आहे. गावात 2 तरुणांकडून खुलेआम कोयता घेऊन फिरत नागरिकांना धमकावल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून तब्बल 250 ते 300 ग्रामस्थांनी एकत्र येत जिल्हा प्रशासना आणि पोलीस प्रशासनाला सामूहिक निवेदन दिलं आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भवानी चौकात नागरिकांना अडवून त्यांच्या मानेवर कोयता ठेवून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले असले तरी पुन्हा त्याच प्रकारच्या घटना घडल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये विशेष वागणूक दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय. आमच्या श्रीराम चायनीज आमचे हॉटेल आहे. आमच्या हॉटेलवर त्यांनी हल्ला केला होता कोयत्याने. तेव्हा माझ्या मिस्टरांना त्यांनी धमकी दिली होती की आम्ही तुझा गेमच करू असं. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जिल्हा अधिकारी न्यायालयाला पण सोनगीरला पण आम्ही गेलो. म्हणून माझी विनंती आहे की हल्लेखोरांना लवकर अटक करा. दिनांक 20 जानेवारी या दिवशी आम्ही लग्नाला जात होतो. तर आम्हाला स्टँडवर 2 नालायक हल्लेखोरांनी आमच्या पूर्ण फॅमिली होती माझी. तर त्या आम्ही पहिले एक गाडी जात होती 407. त्या गाडीला त्यांनी आधी कोयता दाखवला. त्याच्यानंतर आमची गाडी मागून येत होती. तर आमच्या जवळ आले व त्यांनी आम्हालाही कोयता दाखवला आणि त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर हल्ला केला. त्या गाडीत मी, माझी सासू, माझे आई वडील व माझे मिस्टर होते. त्यांनी पूर्ण आमच्या गाडीला पूर्ण घेरून घेतलेले होते. तर अशा हल्लेखोरांना अटक करा, अटक करा, अटक करा. आणि सोनगीर पोलीस स्टेशन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही किंवा कार्यवाही करत नाही. तर सोनगीर पोलीस स्टेशन सगळ्या पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी कापडणे गावात, आम्ही ग्रामीण भागात असून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनचा काहीही उपयोग नसून त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्यावर याला त्यांनी साथ द्यायला पाहिजे. कारण ग्रामीण जे सगळे ग्रामस्थ आहे हे त्यांच्या याच्या भरोश्यावर असतात. कारण आम्ही गरीब जनता ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर असते. आणि जर त्यांच्यावर काही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग एक पूर्ण जनता त्यांच्यावरही काहीतरी कार्यवाही करू शकते. फक्त जनताच करू शकते. मग त्यावेळेस पोलिसही काही करू शकत नाही. यामुळे आता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि संबंधित आरोपींसह जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान ग्रामपंचायतीतर्फे विशेष ग्रामसभा बोलावण्यात येणार असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. हे 2 गुन्हेगार आहेत, नालायक बंडखोर. त्यांनी मी दिनांक 20 तारखेला लग्नाच्या 40गाव इथे लग्नाला जात होते माझ्या फॅमिलीसह. तर त्यांनी अचानक आमच्या गाडीवर हल्ला केला काही कारण नसताना. म्हणजे आधी ते आमच्या समोर एक गाडी जी होती त्याला ते कोयता दाखवत होते. त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले आणि असंच म्हणजे काही कारण नसताना ते आजही गावात दहशत माजवत असतात. जेणेकरून या गावातील दहशतीचे वातावरण कमी व्हायला पाहिजे. आणि आमचं हे गाव तंटामुक्त गाव आहे. हे आमचं कापडणे गाव धुळे जिल्ह्यातील नावाजलेलं गाव आहे. त्या आमच्या गावात अशा काही घटना घडू नये एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे. या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली तर त्या दिवशी त्यांनी पूर्ण गावामध्ये 10वीच्या बोर्डांमध्ये सुद्धा कोयता फिरवलेला आहे. या ठिकाणी पूर्ण कोयता फिरवत या ठिकाणी माझ्याजवळ आम्ही फॅमिलीसह लग्नाला जात होतो. माझी गाडी उघडून माझ्यावर हल्ला केला आणि त्याच्या आधी धनगरांची गाडी होती त्याला ड्रायव्हरला कोयता लावला आणि त्याच्यानंतर ती आमच्याकडे फिरले. जणू काही ते आमची लुटालूट करण्यासाठी त्या ठिकाणी भर चौकात आलेले होते. जसं आम्ही प्रतिकार केला, आम्ही भैयादादा आले, सर्वांनी प्रतिकार करून आमचा सर्व फॅमिलीचा जीव त्या ठिकाणी वाचवलेला होता. हे बघून आमची आई जी होती ती फार
अटॅक आल्यासारखी झाली होती, म्हणून आम्ही त्या ठिकाणी निघून गेलो. आणि जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनची वागणूक आम्हाला काही आवडली नाही. त्या ठिकाणी पूर्णपणे विकलेलं पोलीस स्टेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्या सामान्य व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी जात नाही. कारण जेव्हा आम्ही विचारलं की यांच्यावर केसेस किती, तर एवढे झगडे करून सुद्धा एकही केस त्यांच्यावर नाहीये. म्हणजे त्याच्या ज्या आरोपींवर त्यांची किती साथ आहे हे आमचं लक्षात आलेलं आहे. त्या लोकांची नावं काय आहेत नेमकी? राहुल पांचाळ आणि उमेश शिलावट हे नाव आहे त्यांचे. आणि कोयता फिरवणं हे त्यांच्या भरपूर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सापडलंय. आम्ही हे सुद्धा दिलंय. आम्ही एसपी ऑफिसला निवेदन दिलं, त्यांना रिक्वेस्ट केली की जर लवकरात लवकर जर हे केलं नाही तर आम्ही आमचा निर्णय गावकरी घेऊ. कारण पूर्ण हे गाव आहे, त्या गावाचं विचारून घ्या. पूर्ण आम्ही असं किधरून गेलो की आमचा जीव धोक्यात आहे. मुली तिकडनं येतात, त्या मुलींची सुद्धा छेड काढतात, लेडीजांच्या याच्यावर पटुकडे फोडतात. केव्हा काय होऊन जाईल या रस्त्यावर सांगता येत नाही. म्हणून इतकं दहशतीचं वातावरण फक्त 2 जणांमुळे या ठिकाणी कापण्याचं वातावरण बिघडवलंय. आणि याला श्रेय याला जे मातवता आहेत ते फक्त पोलीस स्टेशन. कापडणे गावात नेमकं काय चाललंय, प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, धुळे.